एका बाजूला रिया 11 बिल्ड वेस्ट डेव्हलपर कर्जत आणि त्या विपक्षामध्ये श्री 11 बादशाह वॉरियर्स. अर्थातच असं म्हणतात की प्रश्न बरेच पडतात पण सगळी उत्तरं ज्या माणसाकडे असतात त्यांचं नाव आहे अमरदादा मिसाळ. आणि आदरणीय अमरदादा मिसाळ पुरस्कृत आणि आदरणीय नरेंद्रदादा गोमारे पुरस्कृत हा संघ श्री 11 बादशाह वॉरियर्स आणि त्या विपक्षामध्ये कर्जत तसेच रायगड ठाणा पालघरमधील नामवंत क्रिकेटमधील एक मोठं नाव सन्माननीय आदरणीय राजेशदादा मोडक यांच्या वतीनं पुरस्कृत केला गेलेला रिया 11 बिल्ड वेस्ट डेव्हलपर कर्जत हा संघ टॉस जिंकला. खरं तर विजय पवार जो संघाचा कर्णधार आहे आणि त्यानं नाणेफेक जिंकल्यानंतर मैदानाचा राग रंग पाहून त्यांनी निर्णय स्वीकारला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय पवार स्वतः कॅप्टन वर्सेस कॅप्टन. इथे पहा आल्या पावली पहिल्याच बॉलवर अमोल चव्हाणचा तडाखा. पहिल्याच बॉलवर केला आक्रमण. 6 धावा षटकार. थँक्यू. मंगेश देशमुख आपण कुठे असाल तर आपण ऑन स्टेज यायचं आहे. मंगेश देशमुख यांना विनंती आहे. तर एकंदरीत हा आला इथे षटकार पहिल्याच बॉलवर. हाच नेरळचा सुपरस्टार ज्यानं अनेक असं आपण म्हणतो की घाट घाट का पाणी पिया हुआ ये खिलाडी आहे. म्हणजे ज्यानं अनेक परिसीमा क्रिकेटच्या ज्यानं उंचीनं गाठल्यात तो अमोल चव्हाण. म्हणजे मी तर म्हणेन की मोठमोठ्या तालिमांमध्ये ज्यानं स्वतःच्या खेळीला कसलाय तोच खेळाडू आहे. विजय पवार सारख्या तगड्या गोलंदाजाच्या विरोधात जर इतकं मोठं आक्रमण पहिल्याच बॉलवर जर तो दाखवतोय. एक ऑफिशियल सूचना आहे की कॅमेऱ्याच्या इथं फक्त कॅमेरामनच असतील, कोणी तिथे बसू नका प्लीज. रिक्वेस्ट आहे. आपण व्यवस्थापकांना देखील विनंती करूयात की कॅमेरामनच्या इथे फक्त कॅमेरामनच बसतील. इथे गोलंदाज तयार. इथे पहा सॉफ्ट हँडचा वापर करतायत अमोल चव्हाण. याला म्हणतात खरं तर 24 कॅरेट गोल्ड. असं आपण म्हणतो ना की सोन्याचे कितीही तुकडे करा त्याची किंमत कधीच कमी होत नाहीत आणि कदाचित ते 24 कॅरेट गोल्ड आहे अमोल चव्हाण. आदरणीय नसीमबाई खान यांच्याकडनं अमोल चव्हाण यांच्या षटकार हॅट्रिक करता देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून देण्यात येईल. विजय पवारच्या दुसऱ्याच बॉलवर एक सिंगल रोटेट केली आहे. गोलंदाज तयार. भूषणचा हा स्ट्रोक कनेक्शन प्रॉपर. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे भूषणला मात्र दिलाय जीवदान. या चेंडूवर षटकार. 6 धावा. परिसरातील हे दोन्ही खेळाडू आहेत. दहिवली गावचा हा सितारा. खरं तर हेच दहिवली गाव ज्या दहिवली गावानं या कर्जत क्रिकेटला अनेक सितारे दिले. गोलंदाज तयार. बॅटची कडा. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. खेळपट्टीच्या अगदी लगत एक सिंगल इथून मात्र कंप्लीट होईल आणि याच सिंगलच्या बळावर संघाची टोटल इथे मात्र वधारलेल्या अवस्थेमध्ये 14 धावा. महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज 14 मे 1657 पुरंदरावरनं त्यांचा जन्म आणि त्या किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे अर्थातच छत्रपती शिवरायांचे विश्वासू शिलेदार एक लढवय्या वीर योद्धा. अर्थातच इथे आपण बोलूयात मॅचच्या दिशेनं. हलक्या हातानं पहा अमोल चव्हाण फार हुशार खेळाडू आहे. त्याला ठाऊक आहे जशी मागणी तसा पुरवठा कसा करायचा आहे त्याला योग्य माहिती आहे. आणि यस आपण पाहतो की रिप्ले ॲक्शन आपण पाहूयात आणि अगदी अप्रतिम चांगली खेळी. डॉट बॉल इथे मात्र उद्घोषित झालाय. गोलंदाज तयार. विजय पवार ओव्हर दी स्टम्प्स चाललाय. इथे पहा डाऊन दी ग्राउंड हा फटका सिलिमिडॉन मधून चाललाय. लॉंगॉनच्या क्षेत्रात प्रोटेक्शन आहे. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाईल 20.12 मीटरची विकेट कापत असताना आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 रन्स. 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपलाय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही इनिंग आपण पाहिली आणि ही पहिल्या षटकाचं हे सत्र देखील पाहिलं ज्यामध्ये खरं तर अमोल चव्हाणनं सन्मान देखील दिला आणि ज्यामध्ये जेव्हा संधी मिळाली त्यावेळी आक्रमण देखील चढवली. हे प्रत्येकाला हे गणित जमलं पाहिजे तरच तुम्ही क्रिकेटमध्ये एका वेगळं वलय प्रस्थापित करू शकता आणि तेच काम इथे मात्र हे नेरळ विभागातील 2 खेळाडू करतायत. चला जास्त वेळ घेऊ नका. आज यस यानंतर धनराज कांबेरे.
आदरणीय सूरज भगत यांच्याकडनं धनराज कांबेरे याच्या प्रत्येक डॉट बॉल करता 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि विकेट करता देखील त्याचं पारितोषिक. आदरणीय सन्माननीय मंगेशजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शाही सन्मान विशेष सन्मान या व्यासपीठावर करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. मंगेशजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शाही सन्मान या व्यासपीठावर करायची विनंती आपण करूयात. आदरणीय सन्माननीय रमेशजी मोडक, आदरणीय रमेशजी मोडक साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मंगेशजी देशमुख यांचा शाही सन्मान या व्यासपीठावरून करायचा आहे. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धनराज कांबेरे सुरुवात करतोय खेळाची. बरीचशी स्ट्रॅटेजी प्रत्येक खेळाडूने आज आखली असावी. कालची रात्र पूर्णतः विचारात गमावली असेल बरेचसे खेळाडू, कारण गेम प्लॅनिंग करणं फार महत्त्वाचं आहे. इथे गोलंदाज तयार. इथे पहा अमोल चव्हाण समोर ढाण्या वाघ आहे आणि त्याच्या तोंडाशी जर तुम्ही शिकार द्याल तर त्याला शिकार कशी करायची हे चांगलंच ठाऊक आहे. ओव्हर पिच बॉलवर इथे मात्र धमाकेदार स्ट्रोक, षटकार. थँक्यू. आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21. धनराज कांबेरे यांच्या विकेट करता सूरजजी भगत आणि अक्षयजी भगत यांच्याकडनं 500 रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि डॉट बॉल करता 200 रुपयाचा कॅश प्राईज. तर एक डॉट बॉल तर इथून घोषित केला आहे त्यानं, परंतु अमोल चव्हाणनं त्याच्याच पुढच्या बॉलवर कमरतोड फलंदाजी. म्हणजे इथे खरं तर आज मी तर म्हणतो की योग्य संधी, योग्य वाट आणि योग्य संयम टप्प्यात आणून परफेक्ट कार्यक्रम हे खरं तर आज जुन्या जाणत्या खेळाडूंचं इथे सूत्र असणार आहे आणि तेच काम इथे अमोल चव्हाण करतोय. गोलंदाज तयार धनराज. इथे पहा बॅकलिप दिली, सरळ चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. अमोल चव्हाणचा तडाखा. अमोल चव्हाण आज या मैदानात थांबायचं नाव घेत नाहीये. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक, अजून एक चौकार. थँक्यू. 25 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अमोल चव्हाण याच खेळाडूवर अर्धशतक, पहिलं अर्धशतक झळकावण्याचा विक्रम देखील आहे. एक अर्धशतक 17 चेंडूंमध्ये झळकावण्याचा विक्रम, अर्थातच 17 चेंडूंमध्ये 54 धावांची बहरदार खेळी करण्याचा देखील त्याचा जो मानस. आणि मी सातत्यानं म्हणतो की याआधी देखील मी उल्लेख केला की घाट घाट का पाणी पिया हुआ या खिलाडी आहे आणि अर्थातच इथे देखील अमोल चव्हाण ते काम करतोय. सुपर बॉलिंग. इथे मात्र इट्स अवे फ्रॉम द बॉडी ऑफ द बॅट्समन, शरीरापासून थोडासा दूर हाताळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची उद्घोषणा आणि एकंदरीत याच निर्धाव चेंडूच्या सांगतेनं स्थिर स्थावर असलेली धावसंख्या 25 मात्र कायम. आदित्य जाधव. इथे पहा खरं तर बॅट आणि बॉलचा संपर्क थोडासा कमकुवत. बॉल चालला मिड विकेटमध्ये. आदरणीय मंगेशजी देशमुख यांच्याकडनं आदित्य जाधव याच्या प्रत्येक झेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. इथे अमोल चव्हाण करता एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाते. धावांची गती पोहोचली आहे 26 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्यात. दुसरी जी लढत सुरू आहे सुपर 8ची, ज्यामध्ये रिया 11 बिल्ड वेस्ट डेव्हलपर कर्जत आणि त्या विपक्षामध्ये आपण पाहतो श्री 11 बादशाह वॉरियर्स. आदरणीय अमरजी मिसाळ आणि नरेंद्र गोमारे पुरस्कृत हा संघ. त्यांच्या विपक्षात राजेशदादा मोडक, धनराज कांबेरे. इथे पहा टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. प्रेक्षकांनी षटकार चौकारांची आतिषबाजी पाहून त्यांचं मंत्रमुग्धता अक्षरशः या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. कारण भूषण मोरगे आणि त्याचा साथीदार अमोल चव्हाण हे दोन्ही खेळाडू ज्या वेगानं फलंदाजी करतायत. धावसंख्या या षटकाराच्या सहाय्यानं जाऊन पोहोचली आहे ती 32. या धावसंख्येवर 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 15 धावा ठोकल्या गेल्या. दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं 17 धावांची बहरदार पारी. म्हणजे या आधीच्या षटकात 2 षटकार आणि या पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर 2 षटकार, दुसऱ्या षटकात 2 षटकार आणि 1 चौकार. एक स्ट्रॅटेजी सेट केली आहे की जर आपल्याला इथे लढायचं आहे
तर मल्टी हिट्स 1 ते 2 मल्टी हिट्स येणं प्रत्येक ओव्हरमध्ये हे नितांत गरजेचं आहे. हेच सूत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये अमोल चव्हाण उतरलाय आणि कदाचित आपल्या मनगडाचा करिश्मा तो आज इथे मैदानाच्या आत दाखवतोय. भूषण मोरगेची देखील पुरेपूर त्याला साथ मिळते. परंतु मी एकच सांगेन, समोर कितीही लढवय्या कितीही बलाढ्य शत्रू असू द्यात, लढल्याशिवाय आता थांबायचं नाही. हेच सूत्र रिया 11 या संघाला देखील इथून आजमावं लागेल आणि इथून लढावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक 3 घेऊन विजय पवार पुन्हा एकदा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. स्वतः कर्णधार इथे मात्र लढण्याकरता सज्ज होत आहेत. अगेन कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढाई मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, विजय पवार बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल घेऊन षटक नंबर 3 अमोल चव्हाण या दिमागदार खेळाडूच्या विपक्षामध्ये. ध्रुवी एंटरप्राइजेस आणि CSK या दोन्ही टीमचे कॅप्टन. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. जोरदार प्रत्युत्तर विजय पवारच्या या बॉलनं दिलंय आणि अमोल चव्हाण अगदी विजयाचा मधला अडथळा विजय पवारनं सहज बाजूला केलाय. बॅट्समन आउट. अजयदादा पवार यांच्याकडनं विजय पवारने जो अमोल चव्हाणचा विकेट टिपला त्याच्याकरता 5,000 रुपयाचं पारितोषिक. 5,000 रुपीज. 5,000 एका विकेटचं मोल. खरं तर पारितोषिक आदरणीय अजयदादा पवार यांनी लावलं. त्यांना मोल माहिती आहे की अमोल चव्हाण जर या मैदानात टिकला तर काय धुमाकूळ घालू शकतो आणि कदाचित म्हणूनच की काय मी एक रिक्वेस्ट करतो, जी पारितोषिक जे आपण लावतोय, आपली टेनिस क्रिकेटची कमिटी तिथे बसली आहे, त्यांच्याकडे पहिल्यांदा आपण कॅश जमा करा, तदनंतर इथून ऑफिशियली पारितोषिकं पुकारली जातील. तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 32 या धावसंख्येवर. पहिला ब्रेक थ्रू अमोल चव्हाणच्या रूपानं जो बाद झालाय. षटक क्रमांक 3 विजय पवारच्या पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. कॅप्टन जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतात. कॅप्टनला ठाऊक आहे अत्यंत महत्त्वाची लढत आहे, महत्त्वाकांक्षी लढत आणि महत्त्वाची तितकीच जबाबदारी देखील मोलाची. आणि इथे प्रत्येक खेळाडूला त्या जबाबदारीने खेळ करणं देखील गरजेचं आहे. प्रेक्षक राजा देखील मंद मंद पावलांनी या क्रीडांगणाच्या दिशेनं वाटचाल करतायत, कारण त्यांना ठाऊक आहे तब्बल 365 दिवस पुन्हा वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. इथे गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटनं बॉल टाकलाय, बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधोमध, ज्यामार्फत एक सिंगल जी इथे घेतली जाईल. याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33-33. लॉस ऑफ 1 विकेट. 33 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. सूरज कोंडिलकर नवीन खेळाडू, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एनॅट नंबर 3 पोझिशन नंबर 3 वर वन डाऊनची पोझिशन तो खरं तर सांभाळतोय. विजय पवार सुपर बॉलिंग. इट्स मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःचा इथे स्वतःची गुणवत्ता आणि दर्जा दाखवतायत, परंतु पहा की तुमचा एक क्षण किती महत्त्वाचा आहे हेच क्रिकेट तुम्हाला शिकवेल. गाफील राहून कधी चालत नाही आणि कदाचित तीच गाफीलता इथे दिसली आणि तदनंतर एक धाव आपण गमावली आहे. तर कदाचित याच एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 34-34. गोलंदाज तयार. इथे मात्र चेंडू आपटून टाकला आणि त्यावर आक्रमण चढवलंय. बॉल चाललाय लॉंगॉन मध्ये. फलंदाजाला इथे परतावं लागणार आहे. बॅट्समन आउट. विकेट नंबर 2. थँक्यू. खरं तर पहिल्या षटकामध्ये एक मोमेंटम क्रिएट केला होता श्री 11 बादशाह वॉरियर्स या संघानं, परंतु तो मोमेंट तोडण्यामध्ये यश आलं आता विजय पवारला. विजय पवार योग्य संधीची वाट पाहत होता आणि तीच संधी त्याच्या अगदी पायाशी चालून आली. अमोल चव्हाणला बाद केल्यानंतर मात्र तारे सितारे बाद करायला त्यांना सुरुवात केली आहे आपल्या शैलीतले. खरं तर वेगवेगळे चेंडू हाताळून तो सध्या फलंदाजांना थोडंसं नामोहरण करतोय. इथे दुसऱ्या विकेटचं देखील झालंय पतन.
मिस्टर सूरज कोंडिलकर एक धावसंख्या करून विजय इथून परतलाय. विजय पवारला मिळते दुसरी सफलता. चार चेंडूंचा खेळ इथे संपलाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. यानंतर CSK आणि त्या विरोधात खरं तर मॅच नंबर 3 ध्रुवी एंटरप्राइजेस आणि CSK दोन्ही टीमचे कॅप्टन. आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. बॉल चाललाय ओव्हर दी हेड ऑफ दी बॉलर सिली मिड ऑफ आणि अगदी मी तर म्हणेन की व्ही मध्ये हा फटका खेचण्याचा मानस होता, परंतु क्रॉस बॅटेड स्ट्रोक त्यामुळे मिसटायमिंग स्ट्रोक मैदानाच्या आत पाहायला मिळाला. डेफिनेटली एक धाव जी धाव फलकावर जोडली जाते. धावांची गती याच एका आकड्याच्या सहाय्यानं जाऊन पोहोचली आहे ती 35 या धावसंख्येवर. 35. गोलंदाज तयार विजय पवार. इथे पहा फटका फसलाय. बॅटची कडा गली रिजन मधून बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे आलाय. हा चौकार तो टीम श्री 11 बादशाह वॉरियर्स या संघासाठी. थँक्यू. या चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 39 या धावसंख्येवर. भूषण मोरगेच्या बॅटमधनं आलाय चौकार. 3 षटकं इथे यशस्वीरित्या संपली आहेत. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. आमचे साथी गुणलेखक मित्र निकेश राऊत आमच्यासोबत जोडले जात आहेत कॉम्बॉक्समध्ये. त्यांच्याकडनं देखील जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात कर्जत प्रीमियर लीगचा थरार पर्व 7वं आणि अगदी अगदी दैदिप्यमान असं हे दर्जेदार आयोजन आदरणीय कार्य सम्राट आमदार महोदय विधानसभा कर्जत खालापूर मतदारसंघ आदरणीय महेंद्र सदाशिव थोरवे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते या स्पर्धेचे प्रणेते. अर्थातच एक दर्जेदार आणि दैदिप्यमान आयोजन. दिवस रात्र कर्जत प्रीमियर लीग क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय, ज्यामधली सुपर 8 मधली दुसरी लढत सुरू आहे. एका बाजूला श्री 11 बादशाह वॉरियर्स आणि त्या विपक्षामध्ये अर्थातच रिया 11 बिल्डवेस्ट डेव्हलपर कर्जत या दोन संघांदरम्यानची लढत. यानंतर CSK आणि ध्रुवी एंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. टॉस वैभव थेर आणि त्या विपक्षामध्ये अभि देवगरे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. मॅच नंबर 3 तुमच्या भेटीला येईल. कर्जत प्रीमियर लीगचा हा थरार अत्यंत देखणं आणि तितकंच दर्जेदार असं हे आयोजन. एकंदरीत शेवटचे 12 बॉल पूर्वार्धातील मात्र शेष 3 षटकांची लढत संपली. 39 धावा. आमचे गुणलेखक मित्र निकेश राऊत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आणि निश्चितच आता खरं तर इथून या द्वंद्व युद्धाला एका स्टार्टअपनं एक मोमेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न होईल. गोलंदाजी मार्कवर अमोल मोडक वावळोलीचा हा सितारा. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप ज्या सिताराने निर्माण केली आहे तोच खेळाडू सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतो फलंदाज मनोज जाधव. नॉन स्ट्रायकर एंडवर भूषण मोरगे दहिवलीचा हा खेळाडू. त्यांना देखील पहा सलामीवीर म्हणून आलाय. अगदी प्रॉपर बॅटिंग तिथे करतायत अभि देवगरे जे खऱ्या अर्थानं इथे उपस्थित झालेत. पोझिशन बनवली परंतु पहा फटका प्रॉपर गॅपमध्ये बॉल चाललाय. संघर्षाचा शंखनाद करत इथे ठोकला आक्रमक षटकार. 6 धावा. थँक्यू. याच षटकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45. 45 या धावसंख्येवर आकडा जाऊन पोहोचलाय. 45 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. इथे पहा खोदून काढला अक्षरशः बॉल चालला स्लिप्ड ऑफ मधून लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल कारण समोर प्रोटेक्शन होतं. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाईल आणि याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46. 46 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. भूषण मोरगे आणि मनोज जाधव अगदी कंबर कसून फलंदाजी करतायत. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर दी स्टंप्स. लोअर फुल टॉस. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. समोर प्रोटेक्शन आहे फक्त. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाईल. याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 47. षटक क्रमांक 4 जे सध्या प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल भोईर. 3 चेंडूंचा खेळ. अमोल मोडक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अक्रॉस सिटी एंड कडून. इथे पहा शफल झाले होते परंतु लोअर फुल टॉस बॉल जो कन्वर्ट करता आला नाही.
फटका इथे कनेक्ट करता आला नाही आणि डॉट बॉलची उद्घोषणा होते. निर्धाव चेंडू. याच निर्धाव चेंडूच्या सांगतेनं स्थिर स्थावर असलेलं धावफलक 47 मात्र कायम. महत्त्वाचे 2 सितारे अमोल चव्हाण आणि सूरज कोंडिलकर. खरं तर अमोल चव्हाणनं चांगला स्टार्टअप दिला, परंतु सूरज कोंडिलकरनं थोडीशी निराशा केली आहे. गोलंदाज तयार. प्रॉपर गोलंदाजी. इथे पॉकेटचा वापर करतोय. डीप यॉर्कर फेकलाय आणि खऱ्या अर्थानं अमोल मोडक काय तुफान गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे पुरेपूर मी तर म्हणेन की रिया 11 या संघाला न्याय देण्याचं काम आता अमोल मोडकनं केलंय. एका पाठोपाठ एक 2 चेंडू लगातार डॉट फेकलेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू ओव्हर द विकेट. बॉल चाललाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, जिथे वेगानं चपळाईनं एक धाव कंप्लीट केली आणि याच एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा प्रति षटक अशा 48 धावफलकावर जोडल्या गेल्यात. शेवटचा हाणामारीचं 1 षटक जे बाकी आहे. 6 चेंडूंचं सत्र इथे शेष राहत आहे. तत्पूर्वी आपण ध्रुवी एंटरप्राइजेस आणि CSK या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण रिपोर्टिंग करायची आयोजकांची. हे सत्र संपल्यानंतर लगेचच इथे टॉस संपन्न केला जाईल. वैभव जो जॉईन झालाय अर्थातच आमच्या साथीनं विशाल बोराडे आणि त्याचा संघ, तदनंतर अभिदेव गरे आणि त्याचा संघ. इथे एक मोठी लढत तुमच्या भेटीला येईल. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा कर्जत प्रीमियर लीग 2024चा हा थरारक प्रवास. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 6 चेंडूंचा हा पूर्वार्धाचा खेळ जे शिल्लक आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक हाताळण्याकरता आदित्य जाधव यांच्या प्रत्येक डॉट बॉल करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय मंगेश दादा देशमुख यांच्या वतीनं. यस, 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे लागू झालाय आणि खऱ्या अर्थानं विकेट देखील गमावली आहे. पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. पूर्वार्ध आपण पाहतो की खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन की विजय पवारनं 3ऱ्या षटकात केलेलं कमबॅक. 3ऱ्या षटकापासून या मॅचची समीकरणं बदलली आहेत आणि कदाचित अमोल चव्हाणचा विकेट हा या मॅचमधला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. इथे संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे फक्त 48 या धावसंख्येवर. श्री 11 बादशाह वॉरियर्स. इथे फटका दर्जेदार आहे. टायमिंग देखील थोडंसं कमकुवत. कमालीचा झेल, दर्जेदार अफलातून कॅच आणि इथे परतावा लागणार आहे. आणखी एका विकेटचं पतन. बॅट्समन आउट. हॅलो 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 हॅलो. थँक्यू डीजे. दोन षटकांमध्ये 32 धावा. बहरदार स्टार्टअप दिला होता. आपण तीच चर्चा करत होतो की विजय पवारचं 3रं षटक. पूर्ण मॅच इथे पलटी, अक्षरशः या मॅचला बदलवण्याची क्षमता विजय पवारमध्ये. आणि खऱ्या अर्थानं आदित्य जाधव कमी वयाचा खेळाडू, नवा आहे, नव्या दमाचा छावा आहे. 4 चेंडू 4 षटकार जर ठोकले तर 2000चं कॅश प्राइज इथून देण्यात येईल सचिन दादा जाधव यांच्या वतीनं. इथे बॉल तयार. आदित्य जाधव. तुफान पेस. इथे वेगावर स्वार झाला. टप्पा देखील अचूक आहे आणि लेग बाईटचा सिग्नल पंचांमार्फत एक सिंगल. यस, इथे इमर्जिंग प्लेअरच्या यादीमध्ये या खेळाडूच्या वर्चस्वात्मक नावाची चर्चा मात्र आहे. डेफिनेटली 19 वर्षाचा हा खेळाडू, परंतु पहा छोटा कद पण त्याचं निश्चितच पद फार मोठं आहे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा आदित्य जाधव आपली कलात्मकता, आपली गुणवत्ता, आपलं कौशल्य दाखवताना. शेवटचे 3 बॉल इथून शेष. संघाची टोटल पोहोचली 49-49. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. बॉल तयार.
इथे पहा बॉल रिस्प्लिक केला परंतु फटका फसलाय आणि आदित्य जाधवला मिळते आणखीन एक सफलता. बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. एकंदरीत खरं तर आदित्य जाधवचं इथे कौतुक करावं लागणार आहे. लंबे रेस का घोडा आहे. कारण या खेळाडूमध्ये असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. 19 वर्षाचा नव्या दमाचा खेळाडू, परंतु त्यानं अक्षरशः चारी मुंड्या चित केलंय प्रतिस्पर्धी संघाला आणि इथे श्री 11 बादशाह वॉरियर्स या संघाला बॅकफूटवर ढकललंय. इथे गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल आणि त्यावर केला लॉफ्टेड स्ट्रोक. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून इथे ठोकला आक्रमक षटकार. 6 धावा. अमीर पवार खरं तर भुतिवलीचा खेळाडू, ज्या खेळाडूनं देखील असंख्य सामने आपल्या मनगडाच्या बळावर जिंकलेत, अगदी त्याच खेळाडूच्या बॅटमधनं त्याला मिळाली संधी आणि त्या संधीचं सोनं त्यानं केलंय. षटकार ठोकलाय 6 धावांच्या मदतीनं. 55 धावा धावफलकावर. या षटकातला पुढचा बॉल ओव्हर दी स्टंप्स. अमीर पवारचा प्रॉपर कनेक्टेड स्ट्रोक. बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड. समोर बॅट्समन, समोर क्षेत्ररक्षक देखील तैनात. सचिन दादा जाधव यांच्या वतीनं सलग 2 षटकारांकरता 1000. परंतु इथे आपण पाहतो की 56 धावा. दोन्ही संघ जरा नोंद घ्या. 56 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 57 धावसंख्येची गरज असणार आहे. 57. येस डेफिनेटली अमोलजी चव्हाण आणि सहकाऱ्यांची आपण नोंद घेतोय. 57 झाल्यात. विजयाकरता 58 धावसंख्येची गरज आहे. 58. दोन्ही संघ जरा नोंद घ्या. 58 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम रिया 11 बिल्डवेस्ट डेव्हलपर कर्जत इन 30 डिलिव्हरीज. 30 चेंडू आणि 58 धावसंख्येची गरज असेल. आणि आता आपण वळूयात टॉस करण्याकरता. ध्रुवी एंटरप्राइजेस आणि त्या विपक्षामध्ये CSK दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आमच्यासोबत जॉईन झालेत आणि या सामन्याची नाणेफेक करण्याकरता मी आयोजकांना विनंती करतोय की आपण इथे पाहुण्यांना पाठवायचं आहे. दोन्ही टीमचे कर्णधार आपलं स्वागत आहे. एका बाजूला वैभव थेर आणि एका बाजूला अभि देवगरे ध्रुवी एंटरप्राइजेसला प्रमोट करतील. खरं तर दोन्ही एकाच विभागातील एक खेळाडू आहेत. एका बाजूला विशू बोराडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खरं तर संजयजी कोळंबे, करणजी धस आणि मोहनजी धस हे संघमालक. आदरणीय नरेंद्र गोमारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आदरणीय नरेंद्र दादा गोमारेंना की आपण या आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक इथे केली जाईल. 58 धावांचं टार्गेट समोर आहे. थोडंसं मी तर म्हणेन की ते देखील चिंतेत आहेत, परंतु ठाऊक आहे समोर अनेक ट्रम्प कार्ड आहेत त्यांच्याकडे देखील. क्रिकेट आहे, क्रिकेट हे असं चालत राहणार. हे खरं तर ऊन पावसाचा हा खेळ आहे. अपडाऊन्स येत राहतील. इथे आदरणीय नरेंद्र दादा गोमारे म्हणजे ठाणे पालघर रायगडच्या क्रिकेटमधलं एक पॅकिंग शिपमधलं ब्रँड नेम बनलंय. छापा इज द कॉल फ्रॉम अभि देवगरे अँड इट्स टेल. अर्थातच काटा आलाय. टॉस जिंकलाय तो वैभव थेरनं. वैभव प्रथमतः तुझं अभिनंदन. काय म्हणशील, टॉस जिंकलाय, नाणेफेक जिंकल्यानंतरचा तुझा निर्णय या अत्यंत महत्त्वपूर्ण लढतीमध्ये? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करणार आहात. खरं तर असं म्हणतात की मास्टरमाइंड खेळाडू समोर अभि देवगरे म्हटल्यानंतर बरेचसे गेम प्लॅनिंग, बरीचशी स्ट्रॅटेजी, बरेचसे गणित सजवणारा खेळाडू आहे. त्याच्या संघाच्या विरोधात खेळायचं आहे आणि आता खेळत असताना तुझं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग काय असेल? अभि देवगरे गेले भरपूर सीझन तो प्रत्येक वर्षी टॉप 4 मध्ये जातोच आणि त्याच्याकडे खूप नॉलेज आहे. बघू आपण त्याला हरवण्याचा प्रयत्न करू. आपण हरवण्याचा प्रयत्न करू एवढं मात्र निश्चित. वैभवला इथून शुभेच्छा. अभिकडे आपण वळतोय. खरं तर दांडगा अनुभव अभि वेगवेगळ्या ग्रामीण पटलावर खेळण्याचा. आता खरं तर तालुक्याची प्रीमियर लीग खेळतायत. खरं तर दडपण देखील आहे. काय म्हणशील, वाट्याला फलंदाजी आली आहे, प्रथम 5 षटकं खेळायची आहेत, काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच फलंदाजी आली आहे, तर आता फलंदाजी चांगल्या प्रमाणात करू आणि चांगला स्कोअर टार्गेटच्या स्वरूपात ठेवू आणि चांगले बॉलिंग करून जिंकण्याचा प्रयत्न करू. डेफिनेटली काय म्हणशील की खरं तर CSK एंटरप्राइजेस म्हणजे ज्या संघाकडे तुल्यबळ खेळाडूंचा भरणा आहे त्यांच्या विरोधात जर आपल्याला खेळायचं आहे तर त्यांच्या विरोधात खेळत असताना आपली स्ट्रॅटेजी काय असेल? नक्कीच चांगले चांगले खेळाडू आहेत त्यांच्यात. अनुभवी सुधीर पवार आहे,
बॉलिंगमध्ये नितीन धुळे आहे. तर चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. जो नॅचरल गेम आहे पोरांना मी तेच सांगितलं, तुमचा जो नॅचरल गेम आहे, तुम्ही प्रत्येक गावातनं टॉपचे प्लेयर आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचा गेम खेळा आणि प्रेशर घेऊ नका. प्रत्येकाने प्रत्येकाची गेम अंगावर घ्या. थँक्यू सो मच अभि देवगर, तुम्हाला देखील शुभेच्छा. टीम CSK वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. वळूयात आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये, जिथे प्रवास सुरू होईल 58 धावांचा पाठलागाचा. आणि ज्यावेळी याच 58 धावसंख्येचा पाठलाग सुरू होईल त्यावेळी कॉमेंटरी बॉक्समध्ये आपण करूयात परिवर्तन. या रायगडाचा बुलंद आवाज आणि अर्थातच आमचे साथी कॉमेंटेटर मिस्टर समीरजी सोमणे सर तुमच्यासोबत जॉईन होतील. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो. खूप खूप धन्यवाद निखिलजी वाकळे. कर्जत प्रीमियर लीग 2024चा रणसंग्राम तुम्ही शेवटच्या अंतिम दिवस रात्रीच्या खेळामध्ये अनुभवताय. या अगोदर तुम्ही समालोचन कक्षामध्ये निखिल वाकळे यांना ऐकलत. त्यांची जन्मभूमी जरी वाडा असली, भिवंडी असली, तरीसुद्धा कर्मभूमी समालोचनातून आणि त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलं कर्जतला. खूप छान असं समालोचन ऐकलं. चला जाऊया मॅचकडे. रिया 11 बिल्डवेस्ट टीमला पाठलाग करायचे 5 षटकांमध्ये तब्बल 58. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. शरद बुंदाटे आणि त्याच्या साथीला येतो विजय पवार. आणि पहिलं षटक घेऊन स्वतः अमोल चव्हाण. एक अर्धशतक अमोल चव्हाणच्या नावावर आहे. बॅटिंग खूप दमदार केली पहिल्या 2 ओव्हरमध्ये. पहिल्या सत्रात अटॅकिंग क्रिकेट त्याच्याकडून आपण पाहिलं. आणि आता त्याच्या समोर आहे शरद बुंदाटे. पहिला सामना जिंकला. सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन, अजयजी घरत यांचा संघ जाऊन पोहोचलाय सेमीफायनलमध्ये. हा दुसरा सामना आहे क्वार्टर फायनल, अर्थातच सुपर 8च्या लढती आहेत. 2 सेमीफायनल, 1 फायनल. आणि ठाणे विरोधात रायगड. 30 चेंडू 58चा पाठलाग. शरद बुंदाटे फुल टॉस बॉल स्वीप केला पहिल्याच बॉलवरती. हम भी किसी से कम नाहीये. पहिल्याच बॉलवरती शरदने खेचला इथे चौकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला अमोल चव्हाणच्या विरोधात. 58चा पाठलागाला सुरुवात. आडव्या बॅटने मिड विकेटला फटका खेचला. गॅपमध्ये स्ट्रोक. एक क्षेत्ररक्षक दूर होता. काऊ कॉर्नरला वेगाने येतोय. फेक झाले. विजय पवार धावलाय. काय घडलंय मैदानावरती? कॉलिंग नाही 2 खेळाडूंमध्ये. मोठा धक्का. पहिल्या बॉलवरती सुरुवात ज्याने केली होती चौकाराने, तो शरद बुंधाटे रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झालाय. बिग मिस्टेक बाय बोथ द बॅटर. ॲक्शन रिप्लेमध्ये ज्या वेगानं हा क्षेत्ररक्षकाला काऊ कॉर्नरला पाण्याला एक असेल. अक्षय होता त्या ठिकाणी. राहुल होता, माफी असावी, राहुल ऐनकर हा खेळाडू. आणि त्याने विकेट घेतली ती शरद बुंधाटेची. कमालीची कामगिरी. फिल्डिंग डिपार्टमेंट फार महत्त्वाचं असतं. काय सुरुवात झाली पहिल्या बॉलवर. नाराज आहे शरद बुंधाटे. या लढतीमध्ये नॉकआउटच्या लढती आहेत. या लढतीमध्ये सुरुवात दमदार केली होती अमोल चव्हाणच्या विरोधात, परंतु दुसऱ्या चेंडूवरती रनआउटचा तो शिकार झाला. 5 धावा. नेक्स्ट मॅच CSK विरोधात ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव. आदरणीय राजेशजी मोडक साहेबांचा संघ रिया 11 बिल्ड वेस्ट डेव्हलपर्स आणि त्यांच्या विरोधात श्री बादशाह 11 अर्थातच अमरजी मिसाळ नरेंद्रजी गोमारे साहेबांचा संघ. नवीन बॅटर रोशन मोडक. फुल टॉस बॉल कव्हरला खेचलाय. जबरदस्त फटका. कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोशन मोडकचा दे धक्का चौकार. विकेट गेल्यानंतर रोशनने कोणता दबाव घेतला नाही आणि त्याच्यासाठी फुलटॉस बॉल होता. कव्हरच्या दिशेने मारलेला चौकार. स्कोर 9. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील. अगेन इट्स अ बिग विकेट. अमोल चव्हाणने माघारी भाडलंय ते रोशन मोडकला. दुसरा धक्का रिया 11 बिल्ड वेस्ट टीमला.
अजित मैदानावरती दाखवले होते. काय गोलंदाजी चालू आहे अमोल चव्हाण कडून. भले त्याच्या विरोधात 2 चौकार आले फुलटॉस बॉलवर, परंतु त्यानंतर टप्पा चांगला ठेवला. रोशन मोडकला त्याने बाद केलं. नवीन बॅटर आदित्य जाधव मैदानावरती दाखल झालाय. या दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक डीबी डॉन मंगेश देशमुख यांच्या वतीने दोन्ही फलंदाजांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला. आदित्य आणि त्याच्या साथीला विजय पवार ही खरं तर रामराईचे दोन्ही खेळाडू आहेत. विजय पवार व्यावसायिक खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जाते. आज चर्चा आहे की रायगडच्या स्क्वॉडमध्ये हा खेळाडू खेळेल का, आणि त्याच्या साथीला आहे तो निश्चितच आता नुकताच मैदानावरती दाखल झाला आदित्य. हलक्या हाताने लेग ग्लान्स करायचा प्रयत्न होता. बॅटच्या अगदी वरच्या हिस्स्याला सूरज काय प्रयत्न करतोय. पॉइंटला असलेला हा क्षेत्ररक्षक बॅटच्या कडेला चेंडू लागला. कव्हर पॉइंटच्या दिशेने जात असताना सूरज झपाट्याने तिथे आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला सूरजने. त्याला ठाऊक आहे की आदित्य थोडा धीम्या गतीने धावतोय, थोडा दबाव आहे त्याच्यावरती. इनिंग डेव्हलप करावी लागेल, थोडं थांबावं लागेल. फलंदाजांना विकेट गेल्यात. पहिल्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं 2 ओव्हरमध्ये तब्बल 32 होत्या. त्यानंतर 2 षटकं वाट पाहावी लागली धावांसाठी. एवढ्या धावा आल्या नाहीत. आता विजय पवारवरती सर्वांच्या नजर आहेत. 2 विकेट गेल्यात परंतु धावा चांगल्या आहेत 10. पहिलं षटक अमोल चव्हाण विरोधात विजय पवार. एका बाजूला एक्सपिरियन्स, दुसऱ्या बाजूला युवा फळी. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतले. फेक थोडी वरती झाली सूरजची. नाही तर सूरजने फिल्डिंग काय कमालीची केली होती. आणि KPL मध्ये सूरज कोंडिलकरने घेतलेल्या कॅचेस, त्यांनी केलेली फिल्डिंग नेहमी चर्चेतच राहते. यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. पहिलं षटक नाटकमय राहिलं थोडं. या षटकामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्या. रिया 11 विल्ड वेस्ट डेव्हलपर टीमसाठी 2 चौकार देखील आले, परंतु 2 विकेट देखील आले. एक रनआउटची विकेट, शरद बुंदाटेची विकेट महत्त्वाची गेली. त्यानंतर रोशन मोडकला बाद करण्यामध्ये अमोल चव्हाणला यश मिळालं. धावफलकावरती धावा आहेत 1 षटकाच्या समाप्तीनंतर 11 वरती 2, आणि आता 4 षटकं बाकी आहेत. 24 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 47. सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर असेल हे लक्षात असू द्या. पहिला सामना झाला NB फाउंडेशन 4-5 नितीनजी बडेकर साहेबांचा संघ, त्यांच्या विरोधात अजयजी घरत प्रफुल्ल भोईर साहेबांचा सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन हा संघ. बाजी मारली नितेश तिखंडेने केलेली फलंदाजी, अफलातून फलंदाजी, आणि त्या जोरावर सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन हा संघ सेमीफायनलमध्ये जाऊन पोहोचला. आणि आता दुसरी लढत तुमच्या समोर आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय अतुल लोंगले. येतोय. हे महत्त्वाचं षटक असणार आहे. दुसरं पॉवर प्लेचं हे षटक. कर्जत प्रीमियर लीगचा 16 अनुभवत आहेत अनेक क्रीडा रसिक. टेनिस क्रिकेट .inच्या देखील माध्यमातून अनेक क्रीडा रसिक जोडले गेलेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतच्या वतीने, या स्पर्धेचे संकल्पक प्रसादभाई थोरवे यांच्या वतीने, आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या सहकार्यातून पहिल्यांदाच डे नाईट स्वरूपात कर्जत प्रीमियर लीगचं आयोजन या 7व्या पर्वात आपण अनुभवतोय. 4 षटकं बाकी आहेत. 24 चेंडूंमध्ये धावा करायचे 47. विजय पवार कसा खेळेल या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष, आणि त्याला आव्हान देत असताना उमरोलीचा सुपरस्टार गोलंदाज अतुल लोंगले. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. काऊ कॉर्नरला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. फेक झाले. ताळमेल अजिबात नाहीये. कॉलिंग आदित्यने अगदी जोरात कॉल दिला. विजय पवार थांबा. हे फार गरजेचं. यस नो वेट, अर्थातच हो नाही थांबा. या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सिंगल पहिल्या चेंडूवरती दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा चर्चा करत असताना आदित्य त्याच्या साथीला अंबराईने काय खेळाडू दिलेत. सागर सावंत, सुधीर पवार, त्याचबरोबरीने महेश सावंत, आणि आता हे 2 खेळाडू. आदित्य समोर अतुल. यॉर्कर बॉल होता, समोर खेचलाय स्क्रीनच्या दिशेनं. पॅरलल स्ट्रोक स्क्रीनवरती ठोकलाय त्या आदित्यने. षटकार.
थँक्यू. जबाबदारीनं खेळतोय, नुसती जबाबदारी नाही तर आक्रमकता देखील दाखवतोय तो आदित्य. षटकार खेचलाय अतुलच्या विरोधात. पाहूया अतुलचं काय प्रत्युत्तर असेल. षटकाराने स्कोर धावून पोहोचतोय. पुन्हा एकदा यॉर्क बॉल आणि आता आपण पाहूया फलंदाज इथे मात्र होतोय बाद. आदित्य. मोठा धक्का रिया 11 बिल्ड वेस्ट डेव्हलपर संघाला. या अतुलच्या विरोधात षटकार आणि त्यानंतर मात्र अतुलने ते लगेचच प्रत्युत्तर दिलं. आदित्यला त्याने बाद केलं. नवीन बॅटर मैदानावरती अमोल मोडक की प्लेयर आहे या टीमचा. सावधगिरी बाळगून मात्र मैदानावरती खेळावं लागेल. अमोल चव्हाण टीमला लीड करतोय. श्री 11 बादशाह हा संघ. अतुल कव्हर्सला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे. काय कमालीचा फटका खेचलाय. स्टंड अँड डिलिव्हर्ड. अमोल मोडकच्या बॅटमधून निघाला हा धमाका. केपीएलचा षटकार. थँक्यू निकेश राऊत. प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी घडतंय. कधी विकेट येते तर कधी चौकार षटकार येत आहेत, कधी धावचित होत आहेत, तर कधी कधी अशी परिस्थिती तयार होते की प्रेक्षकांना आज मात्र आनंदच आहे. त्यांना सामने पाहायचे. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारे दिलखेचक सामने पाहायचेत आणि आज ते मनमुराद आनंद घेणार. या केपीएलचा षटकार आलाय. स्वतःचं खातं उघडलं अमोलने षटकाराने. अतुलच्या विरोधात हा षटकार. समोर खेचलाय. अगदी स्क्रीनवरून बॉल पाठवलाय क्रीडा संकुलाच्या बाहेर. अमोल मोडकचा आणखी एक तडाखा. की प्लेयर आहे वावळोलीचा ठोकतोय ते षटकार. थँक्यू. स्कोर धावून पोहोचलाय तब्बल 30 वर. विकेट जरी 3 गेले असल्या तरी धावा झाल्यात त्या 30. या डोकेदुखी आहेत. 19 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. दोन्ही टीम सेम चालतायत. ऍक्शन रिप्ले मध्ये अमोल मोडक ऑफ साइडचा बॉल कव्हर्सला खेचला. षटकार. काय जबरदस्त हँड आय कॉर्डिनेशन आणि आता समोर ठोकला अमोलने. अतुलच्या विरोधात दमदार षटकार. 19 चेंडू 28 धावांची गरज. विकेट गेल्या 3 परंतु धाव संख्या बाकी तितकीच मजबूत ठेवले. विजय पवार असेल, आदित्य असेल, अमोल असेल, रोशन असेल, शरद असेल या खेळाडूंनी. हाफ ट्रॅकर बॉल होता. लेन थोडी मागे ठेवली. अतुलने फसवला अमोल मोडकला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. पहिल्या सत्रात धावा होत्या श्री 11 बादशाह संघाच्या 32. या सत्रामध्ये रिया 11 बिल्डवेस्ट डेव्हलपर संघाच्या धावा आहेत त्या 30. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती मात्र 28 धावसंख्येची. सरासरीचा विचार केला तर प्रत्येक षटकामागे 9.33च्या आसपासच्या सरासरीनं बॅटिंग करावी लागेल ती रिया 11 बिल्डवेस्ट डेव्हलपर संघाला श्री 11 बादशाह संघाच्या विरोधात. थँक्यू. एक छान वाक्य मी ऐकलं होतं की कर्णधार कसा असावा, तर कर्णधार प्रसिद्धी परामुख आणि कर्तव्यनिष्ठ असावा. अमोल मोडकने स्वतः आता षटक हाती घेतले. त्याला ठाऊक आहे 18 बॉल 28 हे 2 फलंदाज असे आहेत विजय पवार आणि अमोल मोडक एके हाती आक्रमण करू शकतात. त्यांची विकेट घेणं मला गरजेचं आहे. मला कमी धावसंख्येचं षटक मात्र इथे टाकायचे आणि स्वतः कॅप्टन आलाय श्री 11 बादशाह संघाचा अमोल चव्हाण.
चांगली कामगिरी राहिले, खूप सारा एक्सपिरियन्स आहे. कॅप्टन कूल म्हणून अनेक वर्ष मोहाची वाडी या संघाची त्यानं सेवा केलेली आहे आणि तो आता मैदानावरती. विजय पवार यंग टॅलेंट आहे अमराईचं, जे सध्या कर्जतचं नाव संपूर्ण क्रिकेटमध्ये अगदी जोशात वाहताना दिसतंय. 18 बॉल, गरज आहे 28 धावसंख्येची. अमोल फुलटॉस बॉल, मिडविकेटला फटका खेचला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पुढे आला, झाले चूक, हातातून चेंडू निसटला, फेक होईल, विजय पवार पोहोचेल का? विकेट किपर पर्यंत चेंडू पोहोचेल तत्पूर्वी 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. थ्रो झाला ना त्यावेळी रिया 11 बिल्डवेस्ट डेव्हलपर संघाचे जे पाठीराख आहेत त्यांनी श्वास रोखून धरला होता. विजय पवार फार महत्वाची विकेट आहे त्यांच्यासाठी. अमोल चव्हाणला देखील ठाऊक आहे की विकेट मला घ्यायचे आहेत, अमोलला मला थांबवायचे. अमोलने देखील 3 चेंडूंमध्ये 2 षटकार मारलेत. वेगवान धावसंख्या सध्या रिया 11 बिल्डवेस्ट संघाची. एक गोष्ट जरूर आहे, विकेट गेल्यात, गतिरोधकाच्या अनेक लावलेत श्री 11 बादशाह संघाने, परंतु स्पीड ब्रेकर लागले असताना देखील गती तीच ठेवल्या. चांगला चेंडू इथे टप्पा पडतोय, त्यानंतर मात्र चेंडू अगदी बाहेर निघाला अमोल चव्हाणचा. चांगलं षटक. अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती होते. मी विनंती आहे की त्यांना आपण मंचावरती यावं. संघाचे संघमालक देखील उपस्थित होत आहेत, त्यांनाही विनंती की आपण मंचावरती यावं. डॉट बॉलने इक्वेशन बदललंय. 16 चेंडू आणि गरज आहे ती 26 धावसंख्येची. श्री 11 बादशाह विरोधात रिया 11 बिल्डवेस्ट डेव्हलपर. फुलटॉस बॉल, ताकद जोखले फटक्यावर, परंतु मिस टाइम स्ट्रोक राहिला. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे तैनात, फक्त एकच धाव. चांगलं षटक अमोल चव्हाणकडून. कमबॅक या ओव्हरमध्ये. आत्तापर्यंत चेंडू टाकलेत अमोल चव्हाणने 3 आणि या 3 चेंडूंमध्ये धावा दिल्यात 3. धावगती रोखले, थोडा ब्रेक दिला, अंकुश लावला अमोल चव्हाणने. एकेरी धावसंख्येने स्कोर धावून पोहोचलाय 33 वरती. 3 विकेट गेल्यात. शरद बुंधाटे बाद झालाय, त्याचबरोबरीने रोशन मोडक बाद झालाय आणि आदित्य देखील बाद झाला. ही जोडी फार महत्त्वाची आहे या टीमसाठी. काय दिलखेचक सामने रंगतायत. पहिलाही सामना नितेश तिखंडेची बॅटिंग. NB फाउंडेशन 4-5च्या विरोधात भल्या मोठ्या लक्ष्याचा त्यांनी पाठलाग केला. तो संघ सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन हा संघ मात्र सेमीफायनलमध्ये दाखल झाला आणि आता ही दुसरी क्वार्टर फायनलचा लढा. अमोल मोडक स्ट्रायकिंग एंडला. खोलात टाकला होता चेंडू, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट. लॉंग ऑफला असलेला क्षेत्ररक्षक येतोय. फक्त एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट अमोल चव्हाणकडून, अमोल मोडककडून. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 34 वर. 14 चेंडू आणि आता 24 धावांची गरज. KPLचा थरार आपण अनुभवतोय. शेवटच्या दिवस रात्रीतला हा खेळ, 7व्या पर्वाचा हा खेळ. कोण बनेल चॅम्पियन आज समजेल. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. अमोल चव्हाणने विजय पवारला फसवलंय. 4-4. त्यानंतर आला अमोल चव्हाण. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टनने कॅप्टनला बाद केलंय. मोठा धक्का दिलाय रिया 11 बिल्डवेस्ट डेव्हलपर संघाला अमोल चव्हाणने विजय पवारच्या स्वरूपात. क्या बात आहे. नक्कीच एक कर्जत खालापूरच्या विकासाचा नवा युवा तीर अर्थातच प्रसादभाई थोरवे या स्पर्धेचे संकल्पक. अफाट मेहनत घेतले त्यांनी. मुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर 7 तारखेला सभा झाल्यानंतर हे अशक्यप्राय असं आव्हान त्यांनी पेललं नाही तर सक्सेसफुल स्पर्धा. आणि ज्या स्पर्धेमध्ये कर्जत विरोधात रायगड हा सामना आणि त्या स्पर्धेमध्ये रायगड विरोधात ठाणे हा सामना. बंटी आलाय. 13 चेंडू 24ची गरज. हे निर्णायक षटक मात्र अमोल चव्हाणने अतिशय व्यवस्थितरित्या मात्र हाताळले. अशीच परिस्थिती पहिल्या सत्रात देखील होती. बंटी एक्सपिरियन्स प्लेअर आहे तमनाथचा. कव्हर्सला फटका खेचलाय. चांगला स्ट्रोक आहे. डीप कव्हरमध्ये फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव इथे घेतली जाते. इक्वेशन बदलत आहे. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 35 आणि आता 12 चेंडू रिया 11 बिल्डवेस्ट डेव्हलपर संघाला करायचे त्या मात्र 23. श्री 11
बादशाह संघाच्या विरोधात. 12 चेंडू 23 धावांची गरज. हॅलो हॅलो, थँक्यू DJ मास्टर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे संकल्पक आदरणीय प्रसादभाई तोरवे यांचे ते आगमन होतं. मनपूर्वक स्वागत आपलं मंचावरती. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. बंटी भोईरसाठी पारितोषिक आलं आहे. प्रफुल्ल भोईर जे सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनचे टीम ओनर आहेत, यांच्या वतीने बंटी भोईरच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. नितीन शिनारे CSKचे खेळाडू आहेत, तर चांगली विकेट किपिंग केले. एक्सपिरियन्स प्लेअर आहेत या टीमकडे, CSKकडे, जे नेहमी दोन्ही करतो आपल्या टीमकडे एक्सपिरियन्स प्लेअर ठेवतो. विशाल बोराडे. पुढचा लढा त्यांचे अभिच्या समवेत. अभि देवघरेचा संघ खेळणार आहे त्यांच्या विरोधात. 12 चेंडू 23ची गरज. लेन बॉल होता, मिड विकेटला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. फक्त एकच धाव. 11 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 22 धावसंख्येची. या मॅचमध्ये अमोल मोडकवरती आता सर्वांच्या नजरा लागल्यात, ज्याने सुरुवातीलाच येऊन 2 षटकार मारले. आक्रमक खेळाडू आहे जय भवानी वावळोली संघाचा. पाहूया रिया 11 बिल्डवेस्ट डेव्हलपर संघासाठी विजयाची तो मोहर उमटवेल का, की त्याला थांबवेल हा गोलंदाज. पुन्हा एकदा लेन बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाही. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक बिझी राहतोय. एकच धाव वाऱ्याचे ओघ फलंदाजांसाठी. आणि या एडने गोलंदाजी करणं म्हणजे खूप कठीण काम आहे, आणि ते काम करण्यासाठी आलाय बंटी वाघे. वाघाचंच काळीज लागेल या एडने गोलंदाजी करणे म्हणजे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. फसवलंय बंटीला, आणि एका हाताने अमोल चव्हाणने झेल घेतलाय. लेफ्ट हँडेड आहे अमोल चव्हाण, परंतु आपल्या उजव्या हाताने त्याने मात्र हा झेल घेतला. लेफ्टी बॅटिंग करतो, लेफ्टी बॉलिंग करतो, लेफ्ट हँडेड हा खेळाडू आहे, परंतु क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहतोय उजव्या हाताने मात्र त्यांनी झेल घेतला, तो देखील एका हाताने. बंटी भोईरचा फसवलं बंटी वाघेने बंटी भोईरला, आणि ते पहा फक्त एक हात पुढे घेतला, स्ट्रेच केलं स्वतःला आणि झेल घेतला. सेलिब्रेशन पहा अमोल चव्हाणचं. थँक्यू. काय हा सामना रंगतोय. पहिल्याही सत्रामध्ये 2 ओव्हरमध्ये 32 होत्या. 2.3 ओव्हरपर्यंत. त्यानंतर काही झालं नाही. शेवटच्या षटकातले 3 चेंडू फार महत्त्वाचे. मला असं वाटतं शेवटच्या षटकातील 5व्या चेंडूवरती एक षटकार आला. पाहूया कशा पद्धतीनं आता खंडू लोभी
जो एक आक्रमक फलंदाज आहे तो सध्या मैदानावरती दाखल झालाय. आक्रमकता ठासून भरलेली आहे आणि त्या आक्रमकतेची गरज देखील आहे. विकेट घेतले बंटी वाघेने. 9 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. या ओव्हरमध्ये या 3 चेंडूंमध्ये एखादा षटकार हवाय रिया 11 संघाला, जो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे शेवटच्या षटकात आज किमान अगदी आपण पाहतोय की 10-12 धावा जरी राहिल्या तरी सुद्धा या टीमकडे एक लेफ्टी बॅटर आहे. हवेनुसार सध्या खेळ चालू आहे. पहा कॅप्टन अमोल चव्हाण देखील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवतोय आणि बंटी वाघेने काय षटक टाकलंय. 3 चेंडूमध्ये फार कमी धावा दिल्यात आणि त्याने बाद केलंय ते बंटी भोईरला. समोर खंडू. वेगवान चेंडू, बाट फिरवले जोरात. निर्धाव चेंडूची होते सांगता. बंटी वाघे वाघाचं काळीज घेऊन ज्या एंडने धावा येत आहेत त्या एंडने मात्र वेगानं गोलंदाजी करतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 8 चेंडू जिंकण्यासाठी आता 21 ची गरज. खंडू लोभीला तलवार चाळवणं आता गरजेचं आहे. 8 चेंडूंमध्ये त्याला धावा करायचे आहेत. ते 21 ओव्हरपिच बॉल फेकून दिलाय क्रीडा संकुलाच्या अगदी बाहेर. खंडू लोभीचा पलटवार ठोकतोय ते बीडचा सुपरस्टार षटकार. थँक्यू हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. एका बाजूला रिया 11 बिल्डवेस्ट डेव्हलपर राजेशजी मोडक यांचा संघ, दुसऱ्या बाजूला नरेंद्रजी गोमारे अमर शेठ मिसाल साहेबांचा संघ. इक्वेशन पहा, 7 चेंडू आणि आता गरज आहे ती 15 धावसंख्येची. हा चेंडू फार महत्वाचा आहे. दोन्ही टीमसाठी महत्वाचा चेंडू फेकण्यासाठी तयार झालाय बंटी वाघे. त्याच्या समोर आहे नुकताच षटकार खेचलेला खंडू. हाफ ट्रॅकर बॉल फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे, वेगाने येतोय, झेल घेतलाय. राहुल ऐनकर त्या ठिकाणी, ज्याने शरद बुंधाटेला बाद केलं होतं. लेफ्टी बॅटर या एंडने राहणं फार गरजेचं होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती खंडू लोभीची झेल घेण्यात राहुल यशस्वी झाला. बंटी वाघे काळजाचं वाघाचं काळीज घेऊन त्याने मात्र गोलंदाजी केली आणि या षटकात त्याने धावा दिल्या त्या मात्र 8. एक षटकार येऊन सुद्धा आणि इक्वेशन आता बदललंय. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 15 धावांची. सामना रंगतोय. दुसऱ्या क्वार्टर फायनलची लढतीचा हा सामना. दोन्ही संघांचं कौतुक आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षक आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. सेमीफायनलमध्ये पोहोचायचे, 7व्या पर्वाचा चॅम्पियन आम्हाला बनायचं आहे. एका बाजूने श्री 11 बादशाह संघाचे प्रयत्न चालू आहेत, दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय रिया 11 बिल्डवेस्ट डेव्हलपर्स या संघाचे प्रयत्न चालू आहेत. सुपर 4 मध्ये दाखल व्हायचं आहे आम्हाला. KPLची स्पर्धा जिंकायची आहे. कर्जत तालुक्याची नामांकित स्पर्धा जी पहिल्यांदा डे नाईट स्वरूपात आदरणीय प्रसादभाई थोरुवे यांनी इथे भरवलेली आहे, त्या स्पर्धेचं अजिंक्य पद आम्हाला पटकवायचे आहेत. अथक परिश्रम, प्रचंड मेहनत सध्या मैदानावरती दोन्ही संघांची. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 15 धावसंख्येची. इथे असलेला प्रेक्षक वर्गाच्या डोक्यात एक चालू असेल, हा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर मजा येईल. अमोल मोडक या मॅच मधील सर्वात महत्त्वाचा खेळाडू. आता जे काही करायचे ते अमोललाच करायचे. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्ही काहीतरी करा, इतिहासाला गवसणी घालणारं तुम्ही काहीतरी करा, तेव्हाच तुमचं नाव इतिहासात लिहिलं जातं सुवर्णाक्षरामध्ये. आणि तेच आज काम करायचे ते मात्र अमोल मोडकला आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करणाऱ्या भूषण मोरगेला. एक्सपिरियन्स बॉलर आहे, उत्कर्ष दैवली संघाचा हा खेळाडू. हे बॅटल चांगलं रंगेल. 6 चेंडू 15 धावा, नॉकआउटचा लढत आणि या लढतीमध्ये सेमीफायनलचं तिकीट मात्र दडलेलं आहे. 6 चेंडू धावा करायचे अमोल मोडकला. 15. भूषणचा हा चेंडू कव्हर्सला फटका. क्षेत्ररक्षक आहे सूरज, झेल घेतोय. पहिल्या चेंडूवरती वाऱ्याच्या विरोधात अमोल मोडक मात्र इथे फसलाय.
मोठा झटका रिया 11 बिल्ड वेस्ट डेव्हलपर संघाला. सुरुवात केली होती अमोल मोडकने, परंतु आपल्या संघाला अर्धवट ठेवून तो खेळपट्टीवरून माघारी परतलाय. निराश मुद्रेने 5 चेंडू शिल्लक आहेत, धाबा करायचे त्या मात्र 15. अजूनही सामना संपलेला नाहीये. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. त्याच्या साथीला अर्थातच नवीन फलंदाज धनराज कांबेरे मैदानावरती दाखल झाला. त्याच्या साथीला आहे तो मात्र विनू कोटेकर. हा देखील फलंदाजी करू शकतो. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये. पाहूया 5 चेंडूमध्ये 15 धावा, किमान 14. आता हा विचार चालू असेल. 5 चेंडू 15 करायचेत. पाहूया कशा पद्धतीने. आता भूषण पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिल्या बॉलवरती त्याने विकेट घेतले. समोर धनराज कांबेरे. ओव्हर पिच बॉल समोर खेचला फटका. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव. आता विनू. वेनगाव संघासाठी कित्येक वेळा मी पाहिलेलं आहे, आक्रमक फलंदाजी करत असताना 3 चेंडू अगदी 9-9 धावा किंवा 10-10 धावा, 12 धावांचं लक्ष त्यांनी पार केलेलं आहे. आपण पाहिलंय विनू कोटेकरला वेडगाव संघाकडून. आता अपेक्षा आहेत पाठीराख्यांच्या, आणि त्या विपरीत भूषण मोरगे. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती त्यानं फक्त दिले सिंगल. पंच आमच्याकडे वळतायत. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. थोडी रंगत, थोडा तडका व्हाईटच्या स्वरूपात. एकरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 45. आणि आता 4 चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज. या मॅच मधील पहिली अवांतर धाव. दोन्ही इनिंगला डिसिप्लिन बॉलिंग दोन्ही संघांकडून. 4 चेंडू 13ची गरज. फुल टॉस की वेगवान. अगेन इट्स अ व्हाईट बॉल. आणखी एक व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव. आता 4 चेंडूमध्ये 2 षटकार. 4 चेंडूमध्ये धावा करायचे त्या 12. विनू कोटेकरच्या विरोधात 2 वाईड बॉल मात्र इथे टाकलेत. पहिल्या बॉलवरती अमोल मोडकची विकेट घेतली. त्यानंतर धनराजने सिंगल घेत विनूला मात्र स्ट्रायकर एंडला आणलं. आता 4 चेंडूमध्ये धावा करायचे त्या 12. एक षटकार आला तर, डॉट बॉल आला तर, अशा अनेक शक्यता. चौकार आला तर, डबल आली तर, अशा अनेक शक्यता या चेंडूंवरती. पाहूया काय घडेल. शेवटी हा खेळ आहे क्रिकेटचा. क्षणार्धात पालटणारा हा क्रिकेटचा खेळ, आणि त्याचा आपण आनंद घेतोय. 4 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या मात्र 12. भूषण टू विनू. खोला टाकला होता, चेंडू खोदून काढलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव. 2 वाईट टाकल्यानंतर स्वतःला करेक्ट केलं. ब्लॉक होलमध्ये हा चेंडू टाकला. कोणतीच मुभा दिली नाही. फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल आता 47 वर. 3 चेंडू 11. निकेश राऊत तीच चर्चा करत होतो. 5व्या बॉलवरती जो षटकार आला ना, तो आता मात्र इथे डोकेदुखी ठरतोय. अमीर पवारने मारलेला तो षटकार. इथे षटकार खेचावा लागेल धनराज कांबेरेला. 3 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या मात्र 11. टाईसाठी 10. रोमहर्षक मुकाबला. रिया 11 बिल्डवेज डेव्हलपर्स विरोधात श्री 11 बादशाह. धनराज प्रयत्न करतोय, परंतु अंतर किती. काऊ कॉर्नरला फिल्डर झेल घेतोय. प्रकाश होता त्या ठिकाणी आणि धनराज कांबेरे बागारी परतलाय. रिया 11 बिल्डवेस्ट डेव्हलपर संघाने सुरुवात दमदार केली, परंतु आता शेवटी त्यांचे फलंदाज बाद होत आहेत. इक्वेशन बदललंय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 आणि बरोबरीसाठी 10. काय गोलंदाजी केले उत्कर्ष दहिवलीच्या या भूषण मोरगेने. शेवटचं षटक टेन्शनवालं षटक होतं. किती दबाव, परंतु अगदी दबाव व्यवस्थितरित्या सांभाळलाय. 2 चेंडू 11ची गरज. चौकार किंवा षटकार हवाय बॅटिंग करणाऱ्या टीमला.
प्रयत्न करतोय, कव्हर्सला फटका खेचलाय, पुन्हा एकदा इन ऍक्शन दिसेल. सूरज कोंडिलकर चेंडूवरती पोहोचतोय, त्याला ठाऊक आहे चेंडू अडवणं गरजेचं आहे. फक्त एकच धाव, फक्त एकच धाव. आणि आता एका चेंडूमध्ये गरज असेल ती मात्र 10 धावांची. आणि अनिल माळी यांचा हसरा चेहरा सांगतोय जे स्वप्न आहे KPL जिंकण्याचं, त्याच्यासाठी एक पाऊल त्यांनी मात्र पुढे टाकले. आता भूषणने जर का चुकी केली तरच रिया 11ला संधी आहे. एक षटकार अमीर पवारचा किती महागडा इथे ठरलाय पहा. त्या षटकाराने 5व्या चेंडूवरती तो षटकार आला, नाहीतर आदित्य जाधवच्या विरोधात कोणीच आक्रमण केलं नव्हतं. एका चेंडू मागे 10ची गरज आणि ते फसवलंय. श्री 11 बादशाह अमर शेठ मिसाळ, नरेंद्रजी गोमारे साहेबांचा हा संघ जाऊन पोहोचलाय KPLच्या 7व्या पर्वाच्या सेमीफायनलमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आणि त्याचबरोबर संघ मालकांचं देखील अभिनंदन आणि हार्ड लक टू राजेशजी मोडक, रिया 11 बिल्ड वेस्ट डेव्हलपर्स टीम. आणि अगदी आपण पाहतोय ज्यावेळी विजयी झाला हा संघ भूषण मोरगेने खेळपट्टीला मात्र नतमस्तक झाला. हे क्षण फार महत्त्वाचे आहेत. अनिल माळी यांचं सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकाल. त्यांना ठाऊक आहे आपल्याला फायनल जिंकायची आहे, कारण रिया 11 बिल्ड वेस्ट डेव्हलपर्स हा ताकदवान संघ होता आणि त्यांना नमवणं फार गरजेचं आहे. नरेंद्रजी गोमारे या संघाचे संघमालक हे देखील निश्चितच आनंद व्यक्त करतायत. परंतु भूषणचा तो मोमेंट फार महत्त्वाचा होता. सेलिब्रेशन त्याने केलं. पहा कशा स्वरूपात अनेक खेळाडू अनेक हावभाव करतात, परंतु भूषण मोरगेला पहा. भूषण मोरगे शेवटच्या क्षणी मात्र खेळपट्टीला नतमस्तक झाला. ज्या खेळपट्टीने मला आज एक वेगळी उंची करून दिली, त्या खेळपट्टीला नतमस्तक करत असतात.